हॅलो फ्रेंड्स, पहिल्या लेक्चरमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स सिमिलॅरिटी चॅप्टरला सुरुवात केली होती. आज आपण स्टार्ट करतोय त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स. या सेशनमध्ये आपण जेवढे मी प्रॉब्लेम्स कव्हर करेल त्यामध्ये तुमचा हा पॉईंट चांगल्यापैकी क्लिअर होईल. तर पॉईंट सुरुवात करण्या अगोदर मी तुमचा जो बेसिक कन्सेप्ट होता आपण रिवाइज करूया थोडक्यात, ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल. तर बघा, आपण कन्सिडर केले होते दोन ट्रायंगल फर्स्ट, त्याचा एरिया होता A1, त्याची हाईट कन्सिडर केली होती H1, त्याचा बेस होता B1. सो 1/2 बेस इंटू हाईट B1 इंटू H1 हा त्याचा होता एरिया. सिम्पली एरिया कॅल्क्युलेट केला. सेकंड ट्रायंगल A2, त्याची हाईट होती H2, बेस होता B2, 1/2 B2 इंटू H2. मग आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, A1 अपॉन A2 हा 1/2 कॅन्सल, B1 इंटू H1 ज्याचा एरियावरती त्याची हाईट आणि बेस वरती आला होता, इंटू B2 इंटू H2. त्याच्यानंतर दोन केसेस स्टडी केल्या होत्या. केसेस कोणत्या कोणत्या होत्या? एकतर आता एरियाचा रेशो डिपेंड करतो दोन क्वांटिटीवर, त्या एरियाच्या बेस आणि हाईट. फर्स्टली आपण काय केलं होतं, जर बेस कॉमन असेल तर त्या केसमध्ये काय होतं, कॉमन असल्यामुळे रेशोमध्ये कॉमन क्वांटिटीज कॅन्सल होतात. सो B1 B2 कॅन्सल होतात. सो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज इक्वल टू रेशो ऑफ इट्स हाईट. ही सिम्पली स्टेटमेंट नंबर 1 आपण बघितलं होतं. त्यानंतर स्टेटमेंट नंबर 2 मध्ये आपण केस नंबर 2 मध्ये आपण काय केलं होतं की हाईट जर कॉमन असेल दोन एरियाचा आणि त्या एरियाचा जर रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय केलं होतं, हाईट कॉमन असल्यामुळे कॉमन क्वांटिटी हाईट कॅन्सल होते. सो सिम्पली B1 अपॉन B2 हा रेशो भेटतो आपल्याला. तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज इक्वल टू सिम्पली रेशो ऑफ इट्स हाईट. केस नंबर 1, ratios of areas of two triangles with common height or equal height is equal to simply ratio of its bases B1 upon B2. This is case number 2. आणि सिम्पली स्टेटमेंट काय आपलं, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग का वर्ड वापरला तेही आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आय थिंक दिस इज क्लिअर. सो we will start with examples based on this topic. Okay, तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे. बेस ऑफ द ट्रायंगल इज 9. सिम्पली बेस दिलेला आहे. हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. हाईट इज 6 अँड रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. सिंपल, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा, रेशोज ऑफ बेस ऑफ द ट्रायंगल इज 9, हाईट इज 5. म्हणजेच काय दिलेलं आहे, बेस ऑफ द ट्रायंगल दिलेला आहे पहिल्या ट्रायंगलचा आणि हाईट दिलेली आहे. मग आपण इथं तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता आणि डायरेक्ट लिहू शकता A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हिअर B1 is H1 is 5. Okay. B2 is 10. H2 is 6. Okay. If we put into this equation, we will get, I have not written here statement, so this statement is must to write this equation. You can't write this equation directly. Okay, this is A1 upon A2 is equal to B1 is 9, H1 is 5, 10 into 6. I will simplify this as 5 1 is 5, 5 2 is 10. Okay, 3 3 is 9, 3 2 is 6. This is 3 divided by 4. So I will write in words as ratio of
areas of two triangles is 3:4. This is your first answer. Okay, got it? Very simple. Write stepwise so that you will get full weightage. So towards the next problem, ratios of areas of two triangles with equal height is, triangles with equal height means I will write here answer question 2. Okay, read statement carefully. Ratio of areas of two triangles is 2:3 if base of the smaller triangle is 6 centimeter and corresponding base of the bigger triangle is question mark. Okay, so before going to deal with this question, I want to discuss some basic concept. आता कन्सिडर करा, इथं एरियाच घेतो मी, रेशो घेते दोन क्वांटिटीचा, एरिया ओके A1/A2. आता सपोज x/y आहे, हा जे एरिया ग्रेटर केव्हा असेल, डायरेक्ट रिलेशन आहे हे एरियाचं आणि एक्सचं, A2 आणि yचं, A1 आणि yचं इनव्हर्स रिलेशन आहे. ओके, इनव्हर्स आणि डायरेक्ट रिलेशन मध्ये काय होतं, डायरेक्ट रिलेशन मध्ये एक क्वांटिटी दुसरी क्वांटिटी वाढते डायरेक्ट. एरिया एक्स वाढला तर A1 चा एरिया डायरेक्टली वाढणार आहे. ओके, जर बाकी क्वांटिटी कॉन्स्टंट असतील तर. ओके, तर आपल्याला तिकडे डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं की हा जो एरिया 2/3 सपोज, आता 2 हा ग्रेटर 2 लेस आहे 3 पेक्षा, न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. मग आपल्याला एरिया A1 आणि A2 चं रिलेशन फाइंड आउट करताना आपल्याला शोधायचं आहे की A1 ग्रेटर आहे की A2 ग्रेटर आहे, कारण की त्या क्वेश्चन मध्ये सांगितले की बिगर ट्रायंगल. आता बघा तिथं तुम्हाला काहीच दिलेलं नाही, 2 आणि 3 दिलेलं आहे डायरेक्ट, 2:3 आणि बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल. मग याच्या रेशो वरून आपल्याला ठरवायचं आहे स्मॉलर कोणता आणि बिगर कोणता. जर एरिया कॅल्क्युलेट केल्यानंतर जर A1 जर ग्रेटर असेल तर रेशो मध्ये ऑब्विसली A1 जर ग्रेटर असेल, ऑब्विसली न्यूमरेटर त्यावेळेस ग्रेटर येणार आहे. A2 ग्रेटर असेल तर या केस मध्ये A2 ग्रेटर आहे म्हणून डिनॉमिनेटर मोठा आला. म्हणजे का मला काय सांगायचं कळलं का, जो एरिया मोठा त्याचा न्यूमरेटर मोठा येईल. आता या केस मध्ये डिनॉमिनेटर जास्त आहे म्हणजेच या केस मध्ये A2 हा ग्रेटर असणार आहे, म्हणजे बिगर ट्रायंगल कोणता असणार आहे, A2 असणार आहे. ओके, हे मला इथं सांगायचं होतं. आता आपण क्वेश्चन कडे जाऊयात. रेशियोज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज 2:3 गिवन. Ratios of areas of triangles equal height is 2:3. आता इथं तुम्ही काय करणार आहे, इथं स्टेटमेंट लिहिणार आहे. Ratios of areas of triangles with equal height is equal to simply ratio of its bases. हे स्टेटमेंट तुमच्यासाठी. So A1/A2 is equal to B1/B2. आता इथं रिझन लिहून, here A1 is less than A2, therefore from given, so according to the question here smaller triangle, so B1 is equal to 6 centimeter. Okay, so if I will put it here all the quantities,
2 3 is equal to 6 upon B2. B2 is equal to 6 into 3 divided by 2, 9 centimeter. Okay, this is base of the bigger triangle is 9 centimeter simply. Okay, this is simple question. So the corresponding base of the bigger triangle is 9 centimeter. तर बघा third question. In the given figure, PS is perpendicular to RQ, means horizontal. Segment QT is perpendicular to PR, and we have here this RQ is 6, PS is 6, this PR is 12, and we have to find out this QT. Simply बघा हा QT फाइंड आउट करायचा आपल्याला. थोडा विचार करा व्हिडिओ स्टॉप करून कसा फाइंड आउट करता येईल. ओके, मी सिम्पली या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा पी आर क्यू इन ट्रायंगल पी आर क्यू, पी आर क्यू. Consider RQ as base and PS as height. Height consider केली PS because PS is perpendicular to RQ. This is reason given. Okay. Therefore, area of triangle PRQ is equal to 1/2 base RQ into height PS. 1/2 RQ 6 into PS 6. This is area of triangle. Similarly, also we can consider QT as base, QT as height, and PR as a base. Area is equal to area of triangle PRQ 1/2. This is now this as a base, this as a height. PR into QT. This is 1/2 PR 12 into QT. From 1 and 2 area काही केलं तरी इक्वल असणार आहे दोन्ही ट्रायंगल तोच आहे. बट मी सांगितलं होतं आपण कोणती पण हाईट आणि कोणती पण बेस कन्सिडर करू शकतो. सो आपण व्हर्टेक्स वेगळा घेतल्यामुळं हाईट वेगळी कन्सिडर केली, बेस वेगळा कन्सिडर केला, पण ऍक्च्युअल एरिया काय असणार आहे सेम. बट एरिया विल रिमेन सेम. Therefore, equation 1 and 2. 1 and 2 ला इक्वेट केलं काय मिळेल 1/2 6 into 6 equal to 1/2 cancel. Here 1/2 cancel. 6 1 the 6, 6 2 the 12. Therefore, QT is equal to 6 divided by 2 is equal to 3 units. काय आहे ते दिलेलं नाही. सो QT ची किंमत आली 6. Here I will write is equal to 3 units. This is your answer. Okay.
Next problem number 4. BC is perpendicular to AB, AD is perpendicular to AB. Okay, BC equal to 4, AD equal to 8. Now, according to the geometry of figure, consider triangle ABC. ABC triangle चं consider केला, BC is perpendicular to AB. AB base घेतला तर BC height होईल. Okay, BC will be height. This is your AB equal to base. And ABD triangle consider केला, AD is perpendicular to AB given आहे. Okay, given आहे आणि मग आपण AD हाईट कन्सिडर केली आणि AB बेस कन्सिडर केला तर नाउ these triangles will become triangles with equal base. Triangles with equal base असल्यामुळे रेशो काय होईल आपला, according to triangle ABC and triangle ADB are the triangles with common काय, common base AB. बेस कॉमन असल्यामुळे आपल्याकडे काय, आपला कॉर्डिनेट नंबर 1 काय सांगते आपल्याला, जर रेशो काय होईल, एरियाचा ट्रायंगलचा जर कॉमन बेस असेल तर त्यांची हाईट काय आहे, AB अपॉन AD. सो दिस विल बिकम AB अपॉन this will become BC, height of the first triangle upon AD. This is 4 divided by AD 8, 1 upon 2. So this is your answer. So you can write stepwise. Okay, so this is your required answer. The ratio of areas of two triangles, area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1:2. This is your required answer. Okay, now consider the next problem, question number 5. According to the geometry of figure, in the given figure, PM equal to 10, PM is perpendicular to QS. We have to find NR, where NR is perpendicular to QS. Now areas of two triangle PQS and QRS are given. Okay, we have to find out NR. Okay, now if we consider this triangle PQS and QRS, NR is height, QS is the base, PM is height, QS is the base. So triangle PQS and triangle QRS are the triangles with a common base QS. QS का है common base. So according to the property, you have to write the property. Area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to length of height of PM PQS upon length of NR. You can write here triangles with a common base is equal to ratio of its heights. Okay, area of triangle PQS is 100 divided by 110 is equal to length of PM is given 10 centimeter NR. Therefore NR is equal to cross multiply 110 into 10 divided by 100. NR is 11 centimeter. This is your required answer. Okay, problems are very simple.
Now consider next problem. In the given figure, B dash D dash C is given in the question. Means B, point D, point C are collinear. That's mean these are in the same line. They are collinear. Okay. BD is equal to 7. This BD is 7. This BC is 20. According to the property of collinearity, BD plus DC is equal to BC. You can give the reason according to the property of collinearity. We can write this summation. So 7 plus DC is equal to 20. So DC is equal to 20 minus 7 is equal to 30. This will require to find out. I will only dictate, give hint and write down the last answer. You can write this answer stepwise. This is so ABD upon ADC. ABD ADC. Okay. So this vertex A, I will draw here height through A perpendicular. So for ABD and ADC, this is height only. So these are the triangles with common height. Okay. So ratio will become simply the ratio of its base. Simply ABD चा बेस काय आहे BD आणि ADC चा बेस काय आहे DC. BD upon DC. BD is 7. DC 30. This is answer. Now ABD and ABC. BC बेस कन्सिडर केला ABC ट्रायंगल मध्ये आणि ABD ट्रायंगल मध्ये BC बेस कन्सिडर केला आणि BD बेस कन्सिडर केला तर हाईट थ्रू A सेम असणार. म्हणजेच हाईट कॉमन हाईट, ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट तुम्ही रिझन लिहू शकता. सो BD divided by AB is equal to what is BD? BD is 7 and BD upon this is BC base. BC is 20. 7 by 20 is last answer. Now ADC and ABC. If we consider DC as a base and BC as a base, so DC, so height will be common through A. So DC divided by BC. Where is DC? DC is 13 divided by 20. This is your last answer. Okay. Getting? Now next problem. This is your next problem. In the problem, AD is parallel to BC. This AD line segment line AD is parallel to BC. AP is perpendicular to BC. Okay. This is your given. We have to find the area of triangle, ratio of area of the two triangles ABC upon BCD. Simple. So we have to find out this ratios of areas of these two triangles. Simply first find out these triangles in the given figure, so that you will get right direction. Okay. So ABC and BCD. So आपल्याला बघितल्यानंतर वाचल्यानंतर ABC BCD, तर BC ची साइड आहे ती कॉमन वाटते. सो एक काहीतरी कॉमन भेटलं. तर आपण जर BC ला बेस कन्सिडर केला तर AP आपली हाईट होईल. सो आपल्याला एक डायरेक्शन काय मिळाली, जर BC ला बेस कन्सिडर केलं तर ट्रायंगल्स विथ काय होतील, दीज आर द ट्रायंगल्स विथ कॉमन बेस आपल्याला कन्सिडर करता येईल. सो एरिया ऑफ द ABC आणि BCD. सो आपण सुरुवात करूयात. ट्रायंगल ABC and triangle BDC are triangles with a common base BC.
सो एरिया काय होईल, प्रॉपर्टीनुसार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BD इज इक्वल टू सिम्पली हाईट. ABC मध्ये BC बेस कन्सिडर केल्यावर हाईट काय होईल, AP. आता C हा थ्रू C परपेंडिक्युलर टाकावं लागेल आपल्याला. मी तर थ्रू C परपेंडिक्युलर टाकतो, या पॉइंटला नाव देतो M. ओके, अपॉन CM. तुम्ही रिझन द्या. ओके, पण आपल्याला अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय आहे गिवन कंडिशन, AD इज पॅरलल टू BC. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. तर पॅरलल लाईन मधलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे AP आणि CM हे सेम असणार आहे. तर AP इक्वल टू CM म्हणजे AP आणि CM ची लेंथ काय होणार आहे, सेम होणार आहे. सो आपण काय कॅन्सल आउट करू शकतो AP आणि CM ला. सो रेशो काय मिळाला, 1:1. सिम्पली तर लॉजिक एक होतं. सो रेशो काय होता, 1:1. लॉजिक एक होतं की पॅरलल लाईन दिल्यामुळे आपल्याला हे AP आणि CM डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं होतं, सेम आहे म्हणून. एवढंच तिथं या प्रॉब्लेमचं मोठं होता. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, खूप सिम्पल आहे. बघा, बघून घ्या काय केलंय फक्त, आणि व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. आता इथं टाइम मॅनेजमेंट आणि याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी थोडं फास्ट घेतोय. तुम्हाला प्रॉपर जे प्रेझेंटेशन तुम्हाला स्किल डेव्हलप करावे लागतील, सो दॅट यू विल गेट फुल मार्क्स इन द एक्झाम. फक्त रिझन्स मॅथ्समध्ये इम्पॉर्टंट आहे, सर्व रिझन्स देत चला. पॅरलल लाईन्स असल्यामुळे हे डिस्टन्स सेम का, आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो AP आपण CM घेतला, BC कॉमन बेस होता, कॅन्सल केला, स्टेटमेंट वगैरे लिहिलं तर तुम्हाला यू विल गेट फुल मार्क्स. ओके, सो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन्स, figure in the given figure, PQ is perpendicular to BC and AD is also perpendicular to BC. Now we have to find out simply ratios of areas of two triangles. खूप प्रॉब्लेम्स बघितले, मी फक्त लास्ट आन्सर देणार आहे, एक्सप्लेनेशन सांगू. ओके, तर बघा फर्स्ट स्टेप काय असते, आपले ट्रायंगल फाइंड आउट करायचा. काही कॉमन दिसतंय का बघायचं, किंवा कॉमन नसेल दिसत तर सिम्पली एरिया ऑफ ट्रायंगलचा आपण काय वापरतो, फॉर्म्युला वापरतो आणि रेशो कॅल्क्युलेट करतो. ओके, तर बघा PQB आणि ट्रायंगल PBC. तर बघा या ट्रायंगलकडे दिसल्यानंतर काय, थ्रू P जर परपेंडिक्युलर आहे PQ. आता PBC ट्रायंगलसाठी BC बेस कन्सिडर केल्यानंतर PQ काय होते, हाईट होते. त्यानंतर PQB ट्रायंगलमध्ये हा बेस कन्सिडर केल्यानंतर PQ काय होईल, हाईट. म्हणजेच काय होईल, कॉमन हाईट आली या दोघांमध्ये PQ. ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. सिम्पली रेशो कशाचा असणार आहे, बेसिसचा. PQBचा काय बेस असणार आहे, करस्पॉन्डिंग बेस. PQB बेस असणार आणि याचा PBCचा BC बेस असणार. सिम्पली दिस इज लास्ट आन्सर. ओके, त्यानंतर PBC अँड ABC BC कॉमन BC साईड काय आली, कॉमन आली, म्हणजे BC काय, बेस कॉमन आहे. म्हणजेच काय, तर बघा ABC ट्रायंगल आणि PBC ट्रायंगल मध्ये जर BC बेस कन्सिडर केला तर कॉमन बेस होईल दोघांमध्ये. म्हणजे सिम्पली रेशो कशाचा असणार आहे, हाईटचा. हाईट काय आहे, BC सोडून तिसरा व्हर्टेक्स घ्यायचा, P पासून PQ हाईट आहे. त्याच्यानंतर BC सोडून द्यायचा थर्ड व्हर्टेक्स, A पासून परपेंडिक्युलर, AD हाईट. ओके, तर PBC ट्रायंगल मध्ये PQ हाईट होईल आणि ABC मध्ये AD हाईट होईल. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट काय आहे, ABC ट्रायंगल मध्ये ABC आणि ADC, ABC आणि ADC आणि ABC मध्ये AD कॉमन दिसते हाईट मला.
का हे मागं घ्या व्हिडिओ, इथं कळेल. सेमच आहे. ABC आणि ADC म्हणजेच रेशो काय होईल, ABC मध्ये BC आणि ADC मध्ये DC. BC अपॉन DC, BC अपॉन DC. हाईट कॉमन आहे, रिझन द्यावं लागेल. त्यानंतर ट्रायंगल बघा, ADC आणि PQC. PQC आहे का, ADC आणि PQC काहीच कॉमन दिसत नाही मला. रेशो वाचल्यानंतरच कळतं. ADC मग याचा एरिया सिम्पली प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट, BC इंटू AD अँड QC इंटू PQ. सिम्पली हेच आन्सर आहे. काय आन्सर आहे, ADC DC इंटू AD अपॉन QC इंटू PQ. वर आन्सर. सिम्पली फक्त डेफिनेशन वापरली. तर बघा, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा तुमचा जो फर्स्ट पॉईंट होता, त्याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम्स आणि थेरी स्टडी केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुमचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम स्टार्ट करूयात. ओके. फॉर एनी डाउट्स रिगार्डिंग ऑन दिस टॉपिक यू कॅन कमेंट इन द कमेंट सेक्शन. ओके. सो आपण एकदा काय शिकलो बघूया त्या पॉईंटमध्ये. सिम्पली रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल सुरुवात केली होती फॉर्म्युल्यावरून. बेसिक फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 बेस इंटू हाईट. सिम्पली रेशोचे डेफिनेशन वापरून दोन ट्रायंगलचा रेशो कॅल्क्युलेट केला होता. रिलेशन भेटलं होतं प्रोडक्ट B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. म्हणजेच काय, फर्स्ट प्रॉपर्टी, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस इंटू करस्पॉन्डिंग हाईट. दोन केसेस केल्या होत्या, खूप वेळा रिवाईज केले मी. हे केसेस केल्या होत्या कॉमन हाईट कॉमन बेस. कॉमन हाईट असल्यानंतर रेशो बेसिसचा करस्पॉन्डिंग, कॉमन बेस असल्यानंतर करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो. सिम्पली याच्यावर प्रॉब्लेम बघितले, खूप प्रॉब्लेम आपण स्टडी केले. तर आणखी इतके प्रॉब्लेम सफिशियंट आहेत. ओके. सो थँक यू. In the next lecture we will start with basic proportionality theorem. Okay, thank you.